हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण झटपट तयार होणारी फक्त 5 मिनिटात तयार होणारी अशी जवळ्याची चटणी करणार आहोत। कोणती फोडणी किंवा काही न वापरता आपण 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होणारी अशी जवळ्याची चटणी करणार आहोत। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। मी 1 वाटी जवळा घेतलेला आहे। जवळा स्वच्छ करून घेतलाय। जवळा पाकडून त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ते बघायची, काही घाण असेल तर ते काढून टाकायची आहे। इथे बघा असं 1 वाटी जवळा घेतलेला आहे। आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इन्स्टंट पद्धतीने कशी चटणी करायची ते बघणार आहोत। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जवळा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। गॅसवरती कढई ठेवून इथे आपल्याला जवळा भाजून घ्यायचं आहे। चांगला खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपण भाजून झालेले आहेत। अजून 2-3 मिनिटं भाजणार आहोत। खूप छान लागतो असं जवळा केल्यानंतर इन्स्टंट। जवळा आपला भाजला जातोय तोपर्यंत इथे आपण एक कांदा चिरून घ्यायचे। एकदम बारीक बारीक चिरायची गरज नाहीये, थोडं मोठं मोठंच ठेवायचं। कांदा असा थोडं दाताखाली आला ना त्या जवळ्यामध्ये की खायला खूप छान लागतो। इथे आपण एक मीडियम आकाराचा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। त्याला थोडा सुट्टा करून घ्यायचा आहे। त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना आपण अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। जवळा आपला छान भाजून झालेला आहे। बघून कळते खूप मस्त खरपूस झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते। जवळ्याच्या आवाजावरून कळते किती मस्त खरपूस भाजलेला आहे। इथे बघा सहज असं तुटलं जातं, असं मस्त भाजला गेलेला आहे जवळा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कांदा जे कापून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। कोणत्याही सुक्या मच्छीमध्ये मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण सुकी मच्छीला मीठ लावून वाळवलेला असतो। ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेतलाय अर्धा चमचा आणि थोडासा तेल टाकायचं आहे आणि ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे चटणी कांद्यामध्ये। खूप टेस्टी लागते, एकदा करून बघा। गरमागरम भाकरी आणि त्याच्यावरती असा जवळा घेऊन खायला खूप मजा येते। पूर्वीची लोक असा जवळा करून शेतावर घेऊन जायचे। सकाळच्या घाईमध्ये पटापट फोडणी द्यायला वेळ नसायचा किंवा बनवण्यासाठी टाइम नसायचा, तसा झटपट तयार होणारा जवळा आणि खराब सुद्धा होत नाहीये। खूप मस्त दिवसभर छान राहतो। आणि असा कांदा थोडा मोठा मोठाच कापायचा, म्हणजे ते खाताना ना कांद्याची मजा येते। खूप मस्त। इथे बघा एकदम पटकन तयार झालेले आहे। हार्डली 5 मिनिटं सुद्धा नाही लागलेले आहेत। फक्त जवळ्या भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागलेली आहेत। किती मस्त आपला जवळा तयार झालेला आहे। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।